आणि एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की भाजपनं जम्मू काश्मीरच्या उमेदवारांची यादी सध्या स्थगित केली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 44 उमेदवारांची यादी सकाळीच तयार करण्यात आली होती, घोषित करण्यात आली होती, पण उमेदवारांच्या नावात बदल करण्यासाठी यादी स्थगित करण्यात आली आहे। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जम्मू काश्मीरचे अनेक नेते सहभागी झालेत। 44 उमेदवारांची खरं तर घोषणा करण्यात आली, पण या यादीला सध्या स्थगिती देण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक सुरू असून जम्मू काश्मीरचे अनेक महत्त्वाचे नेते इथे उपस्थित आहेत। यादीमध्ये जी नावं घोषित केली आहेत त्या उमेदवारांच्या नावात बदल करण्यासाठी या यादीला स्थगिती दिल्याची माहिती मिळते। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। सोमेश, आधी यादी जाहीर केली आणि आता नावात बदल करायचे म्हणून स्थगिती दिली, नेमकं काय घडतंय आणि हे करण्याची वेळ का आली आहे? प्रज्ञा, जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने पहिलीच यादी आज जाहीर केली होती आणि या यादीमध्ये जम्मूतील जास्त विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता। तसंच जवळपास अनेक माजी उपमुख्यमंत्री असतील यांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला नव्हता। आता भाजपने असं म्हटलंय की या यादीत काही उणिवा राहिल्यामुळे ही यादी स्थगित करण्यात आलेली आहे। कदाचित शक्यता आहे की जी 44 उमेदवारांची यादी होती त्यामध्ये अजून काही उमेदवारांची नावं ऍड करून त्यानंतर पुन्हा नव्याने यादी जाहीर केली जाऊ शकते, परंतु भाजपकडून जी यादी सध्या जाहीर करण्यात आली होती ती यादी स्थगित करण्यात आलेली आहे। प्रज्ञा। सोमेश, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।